वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या वतीने आज नीट पेपर फुटीबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही निदर्शने करण्यात आलेले आहेत। आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ द्यावा आणि या घटनेची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी। त्याचबरोबर नीट एक्झामची जी फी आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्यावरती परत देण्यात यावी। त्याचबरोबर NTA मार्फत घेण्यात येणारी परीक्षा रद्द करून UPSC मार्फत घेण्यात यावी आणि जे खाजगी क्लासेस आहेत त्या खाजगी क्लासेसवरती शासनाने कठोर असे निर्बंध आणावेत अशा आशयाचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे। यामध्ये आमच्यासोबत वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन, त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आधी उपस्थित होते। सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत महाराष्ट्रामध्ये या 36 जिल्ह्यामध्ये या नीट पेपर फुटीबाबतचं निवेदन आणि निदर्शने देण्यात येणार असल्याबाबतचा आदेश बाळासाहेबांनी आम्हाला परवा दिवशी दिला होता। त्याच अनुसरून हे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। तर शासनाने याची गंभीर दखल घेऊन आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्यांवरती कठोर कार्यवाही करावी आणि शिक्षण मंत्र्याचा प्रथम राजीनामा घ्यावा आणि खाजगी क्लासेसवरती जास्तीत जास्त कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे आम्ही आव्हान शासनाला करत आहोत। वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यामार्फत आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे। तर जय भीम, जय संविधान।